नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा परिषद भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेचे नवीन अपडेट, नवीन जाहिराती आणि जिल्हा परिषद भरतीच्या अपडेट तुम्हाला इथं आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। अपडेट पाहण्यापूर्वी तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना, आतापर्यंत जर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवर स्पर्धा परीक्षा संदर्भातली खूप महत्त्वाची माहिती रोजच्या रोज तुम्हाला मिळत असते। 2024 मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद ज्या जिल्हा परिषदेचे एग्जाम आहेत त्या एग्जामसह इतर ज्या एग्जाम होणार आहेत त्या एग्जामसाठी तुम्हाला चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे। लेटेस्ट नियुक्त्या, लेटेस्ट पुरस्कार, लेटेस्ट सर्व घटनांचा समावेश रोजच्या रोज टेलिग्रामला अवेलेबल असतो। त्यामुळे टेलिग्राम चॅनलची मदतच होणार आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। चालू घडामोडी, सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी जॉईन करा आपलं टेलिग्राम चॅनल। तसेच रोज नवीन अपडेट आणि रोज नवीन जाहिराती देखील तुम्हाला इथं पाहण्यास मिळणार आहेत। तर पाहूया आपली मेन आणि महत्त्वाची अपडेट जिल्हा परिषद पदभरती संदर्भात, ग्रामसेवक, आरोग्यसेवक पदभरती संदर्भात। तर पहा, महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। 5 संवर्गाच्या परीक्षा ज्या आहेत त्या घेतल्या जाणार आहेत आणि पेसाच्या वादामुळे रखडलेल्या जिल्हा परिषदेच्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे। राज्य शासनाकडून 5 संवर्गाच्या भरती प्रक्रियेला मंजुरी जी आहे ती देण्यात आलेली आहे। राज्य शासनाकडून गेल्या वर्षी 75,000 पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली होती। त्यात जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत 629 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली होती। मात्र पेसाच्या कारणामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेविका, पशुधन पर्यवेक्षक, कंत्राटी ग्रामसेवक, पर्यवेक्षिका या 5 संवर्गाची भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती। मात्र आता या भरतीला राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत राहिलेल्या 5 संवर्गाच्या 450 जागांसाठी रखडलेल्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे। जिल्हा परिषद प्रशासनाला शासनाकडून हे पत्र गुरुवारी प्राप्त झाले आहे। पेसाची पदे वगळून भरण्यास हरकत नसावी असे शासनाच्या पत्रात म्हटले असल्याने ही प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। जिल्हा परिषदेच्या पदभरतीसाठी शासनाने परीक्षेची जबाबदारी ही IBPS कंपनीकडे दिलेली आहे। मात्र पेसा भरतीतील पदांचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात गेल्याने ही भरती प्रक्रिया थांबवण्यात आलेली होती। जिल्हा परिषदेने विविध केडरच्या 9 केडरच्या पदांच्या झालेल्या परीक्षेची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी लावली असून त्यातील 5 संवर्गाच्या नियुक्त्या आचारसंहितेपूर्वीच देण्यात आल्या आहेत। पुढील भरती प्रक्रिया तात्काळ व्हावी यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शन मागवलेले आहे आणि त्यानुसार शासनाकडून पत्र प्राप्त झालेले आहे। तर या पत्रावर देखील आपला व्हिडिओ आहे चॅनलवर अपलोड करण्यात आलेला। जिल्हा परिषदेच्या ज्या काही पेसा भरती प्रक्रिया आहेत या जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या पेसाच्या भरती प्रक्रियेवर शासनाचं जे मंजुरीचं पत्र आहे ते देखील आपल्या चॅनलवर टाकण्यात आलेलं आहे। ते तुम्ही पाहिले असेल तर पाहून घ्या। 5 संवर्गाच्या परीक्षा होणार आहे जिल्हा परिषदेमध्ये। ही जळगाव जिल्हा या ठिकाणची बातमी आहे। 629 जागांपैकी केवळ 11 पदे ही पेसा क्षेत्रातील होती। मात्र या 11 जागांमुळे पूर्ण भरती प्रक्रियेवर परिणाम झाला होता। जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रियेची एकूण पदे ही 629 होती। त्यापैकी लहान संवर्गाच्या परीक्षा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात घेऊन निकाल लागले व नियुक्त्या देखील देण्यात आल्या आहेत। साधारणतः 129 पदांची भरती प्रक्रिया झाली असून आता पेसाच्या वादात अडकलेल्या आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, पशुधन पर्यवेक्षक, कंत्राटी ग्रामसेवक, पर्यवेक्षिका या 5 संवर्गाच्या म्हणजे 450 पदांसाठी लवकरच परीक्षा घेतली जाणार आहे। आणि या परीक्षेचं या ठिकाणी पहा, पेसाच्या वादामुळे रखडलेल्या ज्या भरती प्रक्रिया होत्या 5 वर्गाच्या त्याचं वेळापत्रक देखील जाहीर झालेलं आहे, तेही आपण पाहून घेऊया। तर पहा, जिल्हा परिषद पदभरती 2023 जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत। पुढील अंतिम टप्प्यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यातील आरोग्यसेवक पुरुष 40%, आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक महिला, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदांसाठी व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आरोग्यसेवक 40%, आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी संवर्गातील परीक्षेचे वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहे आणि वरील जिल्ह्याच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत 5 वर्गाच्या पाहू शकता। त्यासाठीचं वेळापत्रक आलेलं आहे। मुख्य पर्यवेक्षिका या पदाचा पेपर 18 जुलै रोजी होणार आहे। आरोग्य परिचारिका म्हणजेच आरोग्य सेवक महिला या सेविका महिला या पदाचा पेपर जो आहे तो 19 जुलैला होणार आहे।
आरोग्य सेवक पुरुष 40%, या पदाचा पेपर जो आहे तो 22 व 23 जुलै रोजी घेण्यात येणार आहे। तसेच आरोग्य सेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाचा पेपर जो आहे तो 23 व 24 जुलै रोजी घेण्याचं नियोजित आहे। आणि कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा जो पेपर आहे तो 25 आणि 29 व 30 जुलै रोजी घेण्यात येणार आहे। तर पहा, 5 संवर्गातील परीक्षेचं हे वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद पदभरतीच्या माध्यमातून। जिल्हा परिषदेच्या पदभरतीचे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। परत भेटू, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।